बातमी दिल्लीमधून आहे। दिल्ली संसदेचं बजेट अधिवेशनाचं पहिलं सत्र संपल्याबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आलेले आहेत। आज सकाळी 11 वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ते भेट घेणार आहेत। त्यानंतर फडणवीस प्रयागराज दौऱ्यावर जातील। तिथे गंगेत स्नान करून पुन्हा मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती मिळते। यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी कुंभमेळ्यामध्ये जाऊन गंगेत स्नान केलेलं होतं। तर दिल्ली संसदेचं बजेट अधिवेशनाचं पहिलं सत्र हे संपल्याबरोबरच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर आलेले आहेत। आज सकाळी ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट सुद्धा घेणार आहेत। रामराजे शिंदे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। रामराजे, देवेंद्र फडणवीस यांचा हा दिल्ली दौरा नियोजित नेमका कसा आहे आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यामागचं नेमकं कारण काय असेल? आजच सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत आणि ही भेट जी आहे ते त्यांचं कार्यालय म्हणजेच की नॉर्थ ब्लॉक या ठिकाणी होणार असल्याची माहिती मिळते। आणि या भेटीमध्ये नक्षल आणि त्याचसोबत जो नवीन क्रिमिनल लॉ आलेला आहे या संदर्भामध्ये चर्चा होणार असल्याची माहिती आपल्याला मिळते आणि त्यासाठी तिथे काही सचिव सुद्धा उपस्थित असणार आहेत। त्यामुळे ही भेट झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आपल्या कुटुंबासह थेट प्रयागराजला जाणार आहेत आणि तिथे संगममध्ये गंगेमध्ये स्नान सुद्धा करणार आहेत आणि त्यानंतर ते पुन्हा मुंबईचा दौरा करणार आहेत। या दौऱ्यामध्ये अमित शहा यांची भेट ही निश्चित झालेली आहे, परंतु त्या दरम्यानच आणखीन कोणत्या महत्वाच्या व्यक्तींची भेट होते का हे सुद्धा पाहावं लागणार आहे। मागील 3-4 दिवसापासून दिल्लीमध्ये संपूर्ण राजकारण घडते महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये। अगोदर एकनाथ शिंदे आले, त्यानंतर आदित्य ठाकरे आले, ऑपरेशन टायगर चालू होतं आणि त्या तिसऱ्या दिवशी आता देवेंद्र फडणवीस दिल्लीत येत आहेत। त्यामुळे नेमकं महाराष्ट्रातल्या सुद्धा सद्यस्थितीवर चर्चा होणार का अमित शहा यांच्यासोबत ते पाहावं लागणार आहे। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।